राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबतची बैठक ही निष्फळ ठरली आहे। आज सरकारी कर्मचारी संपावर गेलेले आहेत। राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीची भूमिका आहे। संपाचा फटका सर्वसामान्यांना मात्र बसताना दिसतोय। यावर मात्र अजित पवार यांनी देखील वक्तव्य केलंय। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पर्यंत आम्ही याबद्दलचा निर्णय 100% घेऊ। आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं की आता जास्त ताणून न धरता आजच्या संपाच्या बाबतीमध्ये देखील सगळ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये की संपूर्ण राज्यामध्ये जुन्या पेन्शनच्या मिळाली नाही म्हणून आज सगळे संप सुरू झालेले आहेत। आज सगळे ऑफिसेस ओसाड पडलेले आहेत। राज्यामध्ये शासकीय व्यवस्था कोलमडलेली आहे आणि कधी नव्हे महाराष्ट्र या भारतीय जनता पार्टीच्या प्रणित सरकारमध्ये जो बर्बाद करण्याचं पाप झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला कधी भूषणावं नाही। सरकार जे की जसं शेतकऱ्याच्या पाठीमागे तर कर्मचाऱ्यांच्याही पाठीमागे सातत्याने उभं राहताना आपल्याला दिसतंय। त्या बाबतीमध्ये हा निर्णय जो आहे तो राज्याचे प्रमुख घेतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।